महाराजांच्या जन्माने पुनीत झालेल्या जुन्नर तालुक्यामध्ये आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा काय आपला मोर्चा नाही, परंतु महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये ज्या आपल्या आदिवासींच्या विविध संघटना काम करतात त्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सदस्य असतील, काही संचालक असतील, या सगळ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तो यासाठी केला की या जुन्नर तालुक्यामध्ये एक आपल्या आदिवासी समाजाची औलाद, या औलादीनं या तालुक्यातील कैलासवासी डॉक्टर गोविंद गारे साहेब यांच्या नंतर जे आदिवासी समाजामध्ये शिक्षण घेतलं असतील ते प्राध्यापक डॉक्टर संजय वामन साबळे, या वामन साबळेंच्या चिरंजीवाने उच्च पदस्थ असं आणि उच्च शिक्षित असा हा तरुण अतिशय समाजाच्या प्रवाहामध्ये काम करतोय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करतोय आणि या तालुक्यामध्ये एक नवं नेतृत्व तयार होतंय का काय या भीतीपोटी खऱ्या अर्थानं इयत्ता 34 सतत गैरहजर सबब कमी अशा प्रकारचा हा माणूस यांनी संजय साबळ्यांवरती जो गुन्हा दाखल केला तो समस्त सर्व आदिवासी संघटना, सर्व विविध गावचे पदाधिकारी यांच्या वतीनं या घटनेचा प्रथमतः निषेध मी नोंदवतो. देवराम लांडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, विद्यमान सदस्य, गेल्या अनेक वर्षापासून समाजाच्या नावाखाली वेगवेगळी पद बघून पुणे असेल, जुन्नर असेल, मुंबई असेल, चाकण असेल, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या प्रॉपर्ट्या आपण किती प्रतिज्ञापत्रामध्ये गेल्या विधानसभेला दाखल केलेल्या आहेत, किती नोंदी टाकलेल्या आहेत आणि किती बाहेर आहेत. जिल्हा परिषद मध्ये तुम्ही अध्यक्ष असताना कानाकोपऱ्यामध्ये मारुती वाळ होता. आपण काय चांगले तो वाईट उद्योग केले हा फकड्याला माहिती आहे. वाणी साहेब एक आटोबाय बाहेर काढला तर देवराम लांडे भर चौकात फाशी घेईल, पण तो माझ्या समाजाचा आहे, एक जिल्हा परिषदचा माजी अध्यक्ष आहे, म्हणून काही गोष्टीचा आम्हाला भाव नाही करणार. आम्ही वेल ग्रॅज्युएट आहे, आम्ही आता 34 सतत गैरहजर सबब कमी नाहीये आणि म्हणून अशा नालायक प्रवृत्तीच्या माणसाला वेळी ठेचण्यासाठी आणि आदिवासीचं रक्त पिऊन ढेकण्यासारखं वागणारा माणूस ज्याला धडाव शिकवण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपाचा निषेध व्यक्त करतोय. माझं जाहीर आव्हान आहे, देवराम शेठ लांडे, खरोखर संजय साबळेने 1 लाख रुपयाची जर मागणी केली असेल तर घे महादेवाच्या शंकराच्या पिंडीवरती हात ठेव, आई जगदंबेच्या चरणी हात ठेव. खरोखर 1 लाख रुपयाची मागणी केली होती का? आणि वारे पोलीस प्रशासन ज्या पद्धतीनं आपण संजय साबळेंवरती देवराम लांडे तक्रार दाखल करतोय काय, पोलीस अधिकारी संजयला उचलतात काय, महाशिवरात्रीच्या दिवशी आतमध्ये टाकतात काय? योगायोगानं परमेश्वराची कृपा असेल, वाडवडिलांची कृपा असेल, त्या ठिकाणी न्यायदेवतेने संजयला न्याय दिला. आमचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि संजय लगेच बाहेर सुटला. सत्याचा न्याय हा नक्की भेटतच असतो आणि म्हणून संजयला त्या ठिकाणी जामीन झाला. पोलीस प्रशासनाला माझा जाहीर आव्हान आहे, देवराम लांडे बिनबोबाट गाडी सायरन घेऊन फिरतोय, सायरन लावून लोगो लावून फिरतोय, त्याची तक्रार या समोर बसलेल्या कार्यकर्त्यांनी दिलाय का? आपण तात्काळ दखल घेतली नाही आणि म्हणून माझी या निमित्तानं समस्त बांधवांच्या वतीनं विनंती आहे की मान्य पोलीस अधीक्षक असतील, गृह विभागाचे मुख्यमंत्री असतील, या तालुक्यामध्ये आज उपमुख्यमंत्री शिंदे साहेब येतात, यांनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे की अशा नादान माणसाला, अशा आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जी माणसं काम करतात त्यांना डॉमिनेट करण्याचं काम देवराम लांडे करीत असेल. वर आपले पोलीस प्रशासन त्याच्या घरामध्ये कार्यक्रमाला जाता, त्याच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी जाता. एक गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस, अनेक प्रकारचे गुन्हे असलेला माणूस, आणि याला आपण पाठबळ देता आणि सर्वसामान्य माणसावरती गुन्हा दाखल करताय काय? आपल्याला याची किंमत मोजावी लागेल. उद्याच्या काळामध्ये नक्कीच आमच्या तक्रारीचं योग्य प्रकारे जर निराकरण झालं नाही, संजय साबळेवरचा गुन्हा जर रद्द केला नाही तर उद्याच्या काळात पोलीस प्रशासन आणि आदिवासी समाज मात्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी जमलोय. उद्याच्या काळामध्ये लाखोच्या हजारोचे मोर्चे या जुन्नर पोलीस स्टेशन वरती जर नाही आणले तर मग तुम्ही मग आमचं नाव बदलून ठेवा. इन्क्लाब जिंदाबाद. जय आदिवासी.